आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय पवित्र शिव महापुराणमध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण. काल, ब्रह्म व दुर्गा यांच्यापासून विष्णू, ब्रह्मा व शिव यांची उत्पत्ती याचे प्रमाण पवित्र श्री शिवपुराण, गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित. अनुवाद करता श्री हनुमान प्रसाद पोद्दार. यातील अध्याय 6 रुद्रसंहिता मधील पान नंबर 100 वर म्हटले आहे की जो मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याचीच मूर्ती भगवान सदाशिव आहे. त्यांच्या शरीरातून एक शक्ती प्रकट झाली. ती शक्ती अंबिका, दुर्गा, प्रकृती, त्रिदेव जननी म्हणजे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांना उत्पन्न करणारी माता संबोधली गेली. तिला 8 भुजा आहेत. सदाशिव जे आहेत त्यांना शिव, शंभू आणि महेश्वर सुद्धा म्हटले जाते. पान नंबर 101 वर ते आपल्या सर्वांगावर भस्म लावून असतात. त्या कालरूपी ब्रह्मने एक शिवलोक नामक क्षेत्राची निर्मिती केली. मग दोघांनी पती पत्नी व्यवहार केला, ज्यातून एक पुत्र उत्पन्न झाला. त्याचे नाव विष्णू ठेवले. शिवपुराण पान नंबर 102. पुढे रुद्रसंहितेच्या 7व्या अध्यायातील पान नंबर 103 वर ब्रह्माजी म्हणाले की माझी उत्पत्ती देखील भगवान सदाशिव म्हणजे ब्रह्म, काल आणि प्रकृती म्हणजे दुर्गा यांच्या संयोगाने अर्थात पती-पत्नी व्यवहारामुळे झाली. त्यानंतर मला बेशुद्ध केले गेले. त्यानंतर रुद्रसंहितेच्या 9व्या अध्यायातील पान नंबर 110 वर म्हटले आहे की अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव म्हणजे काल ब्रह्म गुणातीत मानला गेला आहे. येथे 4 बाबी सिद्ध झाल्या, अर्थात शिव उत्पन्न झाले आहेत. 3ही भगवान म्हणजे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची माता श्री दुर्गाजी तसेच पिता श्री ज्योतिनिरंजन म्हणजे ब्रह्म आहेत. हेच 3ही प्रभू रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी आहेत.